न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। बदलापूर येथे अत्याचारातील नराधमाला फाशीची शिक्षा द्या। बदलापूर घटनेच्या निषेधार्थ मेहर इंग्लिश स्कूलचा शहरातून मूक मोर्चा। बदलापूर ठाणे येथे एका नामांकित शाळेच्या 4 वर्षाच्या 2 चिमुकल्या मुलींवर अत्याचार करण्यात आलाय। अल्पवयीन मुलीवर अत्याचार झालेल्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेलाय। तर या घटनेचे नगर शहरातही तीव्र पडसाद उमटत आहेत। त्यामुळे आता शाळेतील मुलींच्या संरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। बदलापूर घटनेच्या निषेधार्थ हिंद सेवा मंडळाच्या मेहर इंग्लिश स्कूलने नगर शहरातून मूक मोर्चा काढण्यात आला होता। या मूक मोर्चाचे नेतृत्व 3 वर्षाच्या गणेशका चिलका हिने केले। हा मूक मोर्चा दादा चौधरी विद्यालयातून पटवर्धन चौक, लक्ष्मी कारंजा, नवी पेठ, शहर बँक चौक, नेता सुभाष चौक, चितळे रोड मार्गे चौपाटी कारंजा, दादा चौधरी विद्यालय येथे समारोप करण्यात आला। या मूक मोर्चात शाळेतील विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। तर शाळेतील सर्व महिला शिक्षकांनी फीत लावून या घटनेचा निषेध नोंदवला। अत्याचार करणाऱ्या आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी। तर महिलांना शाळेत, पोलीस स्टेशन, शासकीय कार्यालयामध्ये नोकरी करत असताना खाजगी ठिकाणी, संस्थेच्या ठिकाणी तसेच सर्व सार्वजनिक ठिकाणी संरक्षण मिळावे अशी मागणी यावेळी करण्यात आली, असे प्राचार्य प्राध्यापिका अनुराधा झगडे यांनी सांगितले। या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते अनिल निकम, कुमारी गणेशका चिलका, शाळेतील शिक्षिका सत्यश्री चिलका, गीता वल्लाकट्टी, शीतल दळवी, गायत्री भुसार, मोहिनी नराल, रितू सोनावणे, आशा गोरपडे, अनिरुद्ध देशमुख आदी उपस्थित होते। मेहर इंग्लिश स्कूलच्या सर्व महिला शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिले। मेहर इंग्लिश स्कूल पटवर्धन चौक दादा चौधरी कॅम्पसमधून आज त्या नुकत्याच झालेल्या अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ आम्ही सर्व नर्सरी ते इयत्ता 10वी सर्व विद्यार्थिनी आणि सर्व शिक्षिका आणि सर्व माता पालक सहभागी झाल्या। आमची एकच मागणी आहे, आमची असुरक्षितता धोक्यात आलेली आहे। या अक्षय शिंदे नामक नराधमाला आमच्या स्वाधीन करा आणि त्याला लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्या। बाकी आम्हाला काही नको, आमची सुरक्षितता महत्त्वाची आहे। लॉकडाऊन तुम्ही एका रात्रीत करू शकता, नोटाबंदी करू शकता, मग तुम्ही एका रात्रीतून ज्या नराधमानं ज्या आमच्या विद्यार्थिनी, आमच्या माता लेकी ज्या असुरक्षित झाल्या त्याच्यासाठी तुम्ही फाशीची शिक्षा देऊ शकत नाही। शासनाला एकच विनंती आहे, लवकरात लवकर आपण गांभीर्याने याचा विचार करून तुम्ही जसं सगळं करू शकतात तसंच या अक्षय शिंदेला सुद्धा फाशी देण्याची व्यवस्था करावी। धन्यवाद। मेरा नाम सोनी है। मैं अपने बच्ची के लिए आज यहाँ आई हूँ और मैं ये चाहती हूँ सरकार से हमें कुछ भी पैसे नहीं चाहिए, हमें सिर्फ बच्चों की और महिलाओं की सुरक्षितता चाहिए। अक्षय शिंदे और हर एक बलात्कारियों को फांसी मिलनी ही चाहिए। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहमदनगर।